Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 13. Now in this video, we will discuss the remaining portion of question number 13 in detail. Questions from classroom wing and question number 13 is balance the following chemical equation. या अगोदरचे फर्स्ट 10 क्वेश्चन्स आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतरचे आता पाहू. ओके, तर बॅलन्स द केमिकल इक्वेशन. बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं आहे पहा इथं. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट सेम ऑन बोथ साइड. रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट सेम करायचं आहे. ओके, तर आता पहा कॉपर ऑन रिएक्टंट साइड. पहिले इक्वेशन लिहून घेऊ. CuO plus NH3 which gives copper plus H2O plus N2. CuO plus NH3 which gives copper plus H2O plus N2. तर आता पहा कॉपरचे रिएक्टंट साइडला किती एलिमेंट आहेत. त्यानंतर नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन शेवटी बॅलन्स करायचा. कॉपर ऑन प्रोडक्ट साइड, नायट्रोजन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड ऑक्सिजन. आता पहा रिएक्टंट साइडला कॉपरचे किती एलिमेंट आहेत. 1. नायट्रोजन किती आहे 1. हायड्रोजन किती आहे 3. ऑक्सिजन किती आहे 1. प्रोडक्ट साइडला पहा कॉपर किती आहे 1. नायट्रोजन 2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं इक्वेशनला. तर पहा कॉपर बॅलन्स आहे पहिलेच. नायट्रोजनला बॅलन्स करायचं आहे. नायट्रोजन रिएक्टंट साइडला 1 आहे आणि प्रोडक्ट साइडला 2 आहे. तर आपण आता रिएक्टंट साइडला काय करू, नायट्रोजनला काय करायचं आपल्याला 2 करायचं आहे. 2. ओके, देन 2NH3 झालं. तर आता पहा हायड्रोजन काय झाले रिएक्टंट साइडला 3 × 2 6. हायड्रोजन झाले 6. तर आता हायड्रोजनला बॅलन्स करावं लागेल. हायड्रोजन प्रोडक्ट साइडला किती आहेत पहा 2 आहेत. तर रिएक्टंट साइडला किती झालेत 6. तर आपण आता इथं काय करू शकतो, × 3 केल्यानंतर काय होईल 6. गॉट दिस वन. देन ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन बॅलन्स आहे पहिलेच, पण आता इथं चेंज झालेला आहे. प्रोडक्ट साइड मध्ये पहा ऑक्सिजन किती झालेला आहे 3. ऑक्सिजन झालं प्रोडक्ट साइड मध्ये 3 आणि रिएक्टंट साइड मध्ये आहे 1. तर रिएक्टंट साइड मध्ये आता काय करावं लागेल 3. तर ऑक्सिजन 3 झाला. ऑक्सिजन बॅलन्स झाला, परंतु आता कॉपरला बॅलन्स करावं लागेल. कॉपर किती झालाय 3 झालाय रिएक्टंट साइडला. प्रोडक्ट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल 3 करावं लागेल. गॉट दिस वन. देन इक्वेशन पहा 3CuO plus 2NH3 which gives 3Cu plus 3H2O plus N2. हे काय आहे बॅलन्स इक्वेशन आहे. गॉट दिस वन. त्यानंतर नेक्स्ट पहा 12 नंबर. HNO3 plus C which gives CO2 plus H2O plus NO2. तर पहा रिएक्टंट साइडला हायड्रोजनचे किती आले, सॉरी फर्स्ट आपण काय नायट्रोजन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला शेवटी बॅलन्स करायचा. नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ऑन प्रोडक्ट साइड. नायट्रोजनचे किती एलिमेंट, नायट्रोजनचे किती ॲटम्स प्रेझेंट आहेत, सॉरी नॉट एलिमेंट, ॲटम्स. नायट्रोजनचे किती ॲटम प्रेझेंट आहेत पहा 1 ऑन रिएक्टंट साइड. ऑन प्रोडक्ट साइड 1. ऑन रिएक्टंट साइड कार्बन किती प्रेझेंट आहे 1. प्रोडक्ट साइडला कार्बन किती प्रेझेंट आहे 1. हायड्रोजन किती प्रेझेंट आहे रिएक्टंट साइडला 1. प्रोडक्ट साइडला हायड्रोजन किती आहे 2.
ओके. देन ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे प्रोडक्ट रिएक्टंट साइडला 3 आणि प्रोडक्ट साइडला 2 + 1 3 4 5. ओके, ऑक्सिजन 5 आहे. तर आपल्याला बॅलन्स करायचा आहे पहा. तर काय करावं लागेल, पहिले कशाला बॅलन्स करूत आपण? नायट्रोजन आणि कार्बन तर बॅलन्स आहे, हायड्रोजनला बॅलन्स करावं लागेल आपल्याला. हायड्रोजनला बॅलन्स करायसाठी पहा, इथं प्रोडक्ट साइड मध्ये 2 हायड्रोजन आहे आणि रिएक्टंट साइड मध्ये 1 आहे. तर आपण जर प्रोडक्ट साइड मध्ये 4 हायड्रोजन केलं तर पहा, 2 × 2 4 हायड्रोजन इथं प्रोडक्ट साइड मध्ये आणि रिएक्टंट साइड मध्ये पण 4 केल्यानंतर काय होईल पहा, हीट अँड ट्रायल मेथड यूज करायची. 4 हायड्रोजन 4 झाले, बॅलन्स झाला हायड्रोजन. त्यानंतर पहा, ऑक्सिजन 4 3 जा 12 रिएक्टंट साइड मध्ये आणि प्रोडक्ट साइड मध्ये पहा, ऑक्सिजन 2 + 2 4 + 2. तर आता इथे बॅलन्स करायसाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, 4 घ्यावं लागेल, 4 NO2. तर ऑक्सिजन बॅलन्स होईल. 4 4 2 8 + 2 10 + 2 12. व्हॉट दिस वन? हे काय झालं, ऑक्सिजन बॅलन्स झाला. ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला. पण आता काय झालेलं आहे बघा, काय चेंजेस झालेले आहेत. नायट्रोजनला बॅलन्स करायला लागेल आपल्याला. तर नायट्रोजन पण बॅलन्स झालेला आहे. रिएक्टंट साइडला नायट्रोजन किती झालेला आहे, 4 झालेला आहे आणि प्रोडक्ट साइडला नायट्रोजन किती झालेला आहे, 4 झालेला आहे आणि कार्बन 1 आहे दोन्ही पण साइडला. व्हॉट दिस वन? तर आपलं बॅलन्स इक्वेशन काय आहे, 4 HNO3 plus carbon which gives CO2 plus 2 H2O plus 4 NO2. What this one? The next. Thirteen number. तर पहा, Na2O2 plus H2O which gives NaOH plus O2. तर पहा आता, count number of atoms. प्रोडक्ट साइडला किती atoms आहेत पहा, सोडियमचे, सोडियम, then हायड्रोजन, then ऑक्सिजन. प्रोडक्ट साइडला सोडियम, हायड्रोजन, ऑक्सिजन. सोडियमचे किती आयटम प्रेझेंट आहेत, रिएक्टंट साइडला 2, प्रोडक्ट साइडला 1. हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत, रिएक्टंट साइडला 2, रिएक्टंट साइडला 2, प्रोडक्ट साइडला 1. ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे, रिएक्टंट साइडला 2 + 1 3 आणि प्रोडक्ट साइडला 2 + 1 3. ओके. तर काय करावं लागेल आपल्याला, कुणाला बॅलन्स करावं लागेल पहिले पहा, सोडियम 2 आहे, सोडियम रिएक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला 1 आहे. जर आपण सोडियमला प्रोडक्ट साइड मध्ये जर 4 घेतलो तर काय होईल पहा, हीट अँड ट्रायल मेथड यूज करा. 4 तर प्रोडक्ट साइडला 4 घेतल्यानंतर चेंजेस पहा काय होतील. सोडियम 4 झाला, हायड्रोजन किती झाला, 4. ओके, हायड्रोजन पण 4 झाला आणि ऑक्सिजन किती झाला पहा, 4 + 2 6 झाला. ओके. आता रिएक्टंट साइडला पहा, सोडियम इथं प्रोडक्ट साइडला 4 आहे, तर रिएक्टंट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल, 4 मीन्स 2 × 2 4. व्हॉट दिस वन? त्यानंतर आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत, हायड्रोजन किती पाहिजे आपल्याला, 4 पाहिजे. तर इथं 2 घेतल्यानंतर काय होईल, रिएक्टंट साइडला 2 H2O घेतल्यानंतर 4 होईल आणि ऑक्सिजन पहा, रिएक्टंट साइडला 2 × 2 2 × 2 4 + 2 6. गॉट दिस वन? तर हे काय झालं, इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स झालेलं इक्वेशन काय आहे, 2 Na2O2 plus 2 H2O which gives 4 NaOH plus O2. The next one. इक्वेशन पहा,
H2S plus FeCl3 which gives FeCl2 plus HCl plus S. तर पहा काय करायचं आपल्याला इक्वेशनला काय करायचं बॅलन्स करायचं आहे. तर नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट साइड पहा आयर्न किती आहे रिएक्टंट साइडला क्लोरीन सल्फर हायड्रोजन. प्रोडक्ट साइडला आयर्न क्लोरीन सल्फर हायड्रोजन. रिएक्टंट साइडला आयर्न किती आहे 1. प्रोडक्ट साइडला आयर्न किती आहे 1. रिएक्टंट साइडला क्लोरीन किती आहे 3. प्रोडक्ट साइडला क्लोरीन किती आहे 3. प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइडला सल्फर किती आहे 1. प्रोडक्ट साइडला सल्फर किती आहे 1. रिएक्टंट साइडला हायड्रोजन किती आहे 2. प्रोडक्ट साइडला हायड्रोजन किती आहे 1. तर आता आपल्याला काय करायचं आहे बॅलन्स करायचं आहे. पहा आयर्न तर बॅलन्स आहे, क्लोरीन बॅलन्स आहे, सल्फर पण बॅलन्स आहे. आपल्याला काय बॅलन्स करायचं फक्त हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे. तर पहा रिएक्टंट साइडला 2 हायड्रोजन आहे आणि प्रोडक्ट साइडला 1 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे प्रोडक्ट साइडला 2 हायड्रोजन घेतल्यानंतर काय होईल पहा हायड्रोजन 2 घेतल्यानंतर काय होईल चेंजेस काय काय होतात पहा क्लोरीन पण 2 होईल म्हणजे क्लोरीन इथं 2 प्लस 2 4 झाले क्लोरीन रिएक्टंट साइड सॉरी प्रोडक्ट साइड क्लोरीन काय झाले 4 झाले. त्यानंतर काय चेंज होईल अजून हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये. त्यानंतर पहा हायड्रोजन तर बॅलन्स झालेला आहे. आता क्लोरीनला बॅलन्स करायचं आहे. क्लोरीनला जर बॅलन्स करायचं असेल तर क्लोरीन रिएक्टंट साइड मध्ये किती आहे 3. आता आपल्याला इथं 1 घेता येत नाही. 1 घेतल्यानंतर 4 करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 2FeCl3 म्हणजेच 6 जर क्लोरीन केलो आपण रिएक्टंट साइडला जर 6 क्लोरीन केलो तर प्रोडक्ट साइडला पण 6 क्लोरीन करावं लागेल. इथं किती आहेत पहा 2 + 2 4. इथं 2 घेतल्यानंतर 5 6 होतील. गॉट दिस वन. प्रोडक्ट साइडला 6 झाले 2Fe घेतल्यानंतर. तर क्लोरीन हा बॅलन्स झालेला आहे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला. त्यानंतर काय चेंजेस होतात पहा क्लोरीन बॅलन्स झाल्यानंतर आयर्नला पहा आयर्न रिएक्टंट साइडला 2 झालेले आहे आणि प्रोडक्ट साइडला पण 2 झालेला आहे. तो पण बॅलन्स झालेला आहे. ओके रिएक्टंट साइडला आयर्न पण काय झालेला आहे बॅलन्स झालेला आहे. ओके त्यानंतर पहा होल इक्वेशन इज बॅलन्स नाव. काय बॅलन्स असलेले इक्वेशन H2S plus 2FeCl3 which gives 2FeCl2 plus 2HCl plus sulfur. Got this one. त्यानंतर नेक्स्ट पहा नेक्स्ट इक्वेशन 15 नंबर that is इक्वेशन काय दिलेलं आहे NaOH plus Cl2 which gives NaCl plus NaClO3 plus H2O. इक्वेशन पहा NaOH plus Cl2 which gives NaCl plus NaClO3 plus H2O. तर नंबर ऑफ आयटम्स काउंट करायचे आपल्याला. रिएक्टंट साइडला सोडियम क्लोरीन हायड्रोजन ऑक्सिजन. प्रोडक्ट साइडला सोडियम क्लोरीन हायड्रोजन ऑक्सिजन याचे किती किती आयटम प्रेझेंट आहेत काउंट करायचं आहे. सोडियमचे किती आयटम्स आहेत पहा रिएक्टंट साइडला 1 प्रोडक्ट साइडला 1 + 1 2. त्यानंतर क्लोरीन रिएक्टंट साइडला 2 प्रोडक्ट साइडला 1 + 1 2. हायड्रोजन रिएक्टंट साइडला 1 प्रोडक्ट साइडला हायड्रोजन किती आहे 2. त्यानंतर ऑक्सिजन रिएक्टंट साइडला किती आहे 1 प्रोडक्ट साइडला किती आहे ऑक्सिजन 3 + 1 4. व्हॉट दिस वन. तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे याला बॅलन्स करायचं आहे. तर NaOH plus Cl2
NaCl which gives NaCl plus NaClO3 plus H2O. तर आता सोडियम पहा, सोडियम काय आहे 1 2 त्याला बॅलन्स करायचा आहे. क्लोरीन बॅलन्स आहे पहिलेच. हायड्रोजन बॅलन्स करायचा, ऑक्सिजन बॅलन्स करायचा. पहिले आपण काय करू पहा, ऑक्सिजनला बॅलन्स करू. इथं ऑक्सिजनला पहा, क्लोरीन बॅलन्स झालेला आहे पहिलेच. आपण ऑक्सिजनला पाहू. ऑक्सिजन इथं रिएक्टंट साईडला किती आहेत 4 आहेत. 3 + 1 4 आहेत. तर जर आपण इथं 3H2O घेतलो तर किती 3 + 3 6 ऑक्सिजन जर झाले तर पहा, प्रोडक्ट साईडला पण रिएक्टंट साईडला पण आपल्याला ऑक्सिजन किती करावे लागतील 6. जर इथं 6 घेतलो आपण तर पहा 6 झालं ऑक्सिजन. ऑक्सिजन 6 झाल्यानंतर काय काय चेंजेस होतात पहा, सोडियम पण काय होईल 6 होईल रिएक्टंट साईडला. मग प्रोडक्ट साईडला पण आपल्याला 6 करावे लागेल. तर इथं 2 आहे तर काय होईल पहा, इथं जर आपण 5 NaCl जर घेतलं प्रोडक्ट साईडला तर 5 + Na किती झाले 6. व्हॉट दिस वन. त्यानंतर पहा 5 + 6 त्यानंतर पहा काय करायचं आपल्याला 6 झालं Na. त्यानंतर Na झालेला आहे 6 म्हणजे Na आपला बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर हायड्रोजन पहा 6 हायड्रोजन रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला पहा 3 × 2 6. क्लोरीन पहा प्रोडक्ट साईडला किती झाले 5 + 1 6 क्लोरीन झालेला आहे आणि प्रोडक्ट साईडला Cl2 फक्त एकच आहे. तर आपण इथे जर 3 घेतलो तर 3 × 2 6 होईल. व्हॉट दिस वन. हिट अँड ट्रायल मेथड आहे. ओके, अशा प्रकारे हे आपलं इक्वेशन काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे. ओके, तर बॅलन्स झालेलं इक्वेशन काय आहे 6 NaOH plus 3 Cl2 which gives 5 NaCl plus NaClO3 plus 3H2O. त्यानंतर पहा नेक्स्ट काय आहे इक्वेशन 16 नंबर K2Cr2O7 plus HCl which gives KCl plus CrCl3 plus H2O plus Cl2. तर पहा आपल्याला काय करायचं आहे काउंट करायचे नंबर ऑफ ॲटम्स. पोटॅशियमचे किती आहेत रिएक्टंट साईडला Cr Cl हायड्रोजन ऑक्सिजन पोटॅशियम Cr Cl हायड्रोजन ऑक्सिजन. प्रोडक्ट साईडला आणि रिएक्टंट साईडला पहा काउंट करा. रिएक्टंट साईडला पोटॅशियम किती आहेत 2. प्रोडक्ट साईडला पोटॅशियम किती आहे 1. क्रोमियम Cr रिएक्टंट साईडला किती आहे 1. प्रोडक्ट साईडला 1. क्लोरीन रिएक्टंट साईडला किती आहे 1. प्रोडक्ट साईडला 3 + 1 4. ओके, क्लोरीन 3 + 1 4. त्यानंतर हायड्रोजन रिएक्टंट साईडला किती आहे 1. प्रोडक्ट साईडला किती आहे हायड्रोजन 2. हायड्रोजन किती आहे 2. ऑक्सिजन किती आहे रिएक्टंट साईडला 7 आणि प्रोडक्ट साईडला किती आहे ऑक्सिजन. प्रोडक्ट साईडला पहा ऑक्सिजन किती आहे तर 1 आहे 1. ओके, आपल्याला आता काय करायचं बॅलन्स करायचं तर पहा पहिले आपण पोटॅशियमला करू. रिएक्टंट साईडला 2 आहे, प्रोडक्ट साईडला आपल्याला किती पाहिजे 2. तर 2 KCl घेतल्यानंतर प्रोडक्ट साईडला काय झालं पहा क्लोरीन पण चेंज झाला. ओके, क्लोरीन किती झाले पहा चेंजेस नंतर लिहू. Cr पहा Cr सॉरी रिएक्टंट साईडला 2 होते Cr आणि प्रोडक्ट साईडला 1 होतं. तर आपल्याला काय करायचं प्रोडक्ट साईडला पण 2च करायचं आहे. तर 2 Cr घेतल्यानंतर इथं काय होईल ओके, म्हणजे पोटॅशियम आणि Cr दोन्हीला पण आपण काय केलेलं आहे बॅलन्स केलेला आहे. तर आता चेंजेस पहा
तर काय होईल, क्लोरीन पहा रिएक्टंट साईडला किती झालेलं आहे, 3 2 6 प्लस 2 7 8 9 10. ओके, जर आपण क्लोरीनला बॅलन्स करायचा पहिले आपल्याला, तर क्लोरीन पहा किती झालेलं आहे, 6 7 8 9 10. जर आपण क्लोरीनला इथं आपण जर प्रोडक्ट साईडमध्ये जर 3 घेतलो, तर पहा 3 2 6 प्लस 6 12 13 14. क्लोरीन आपण जर 14 प्रोडक्ट साईडमध्ये केलं तर रिएक्टंट साईडमध्ये पहा 14 क्लोरीन, क्लोरीन काय झाला 14 झाला. त्यानंतर हायड्रोजन पहा रिएक्टंट साईडमध्ये 14 झालेलं आहे, प्रोडक्ट साईडमध्ये पण काय आहे आपल्याला 14 करावं लागेल. तर इथं H2O च्या पहिले आपण जर 7 लावलं तर 14 झालेलं आहे, 7. हायड्रोजन किती झालेलं आहे 14. ओके, तो पण बॅलन्स झालेला आहे. क्लोरीन आणि हायड्रोजन दोन्ही पण बॅलन्स झालेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन रिएक्टंट साईडमध्ये 7 आहे आणि प्रोडक्ट साईडमध्ये पण आता बॅलन्स झालेला आहे. ओके, 7O. गॉट दिस वन. अशा प्रकारे हे इक्वेशन काय झालेलं बॅलन्स झालेलं आहे. K2Cr2O7 plus 14HCl which gives 2KCl plus 2CrCl3 plus 7H2O plus 3Cl2. हे आपलं काय आहे, बॅलन्स्ड इक्वेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन पहा, नेक्स्ट इक्वेशन 17 CaOH2 calcium hydroxide NH4Cl which gives CaCl2 plus H2O plus NH3. तर पहा आपल्याला काय करायचं, नंबर ऑफ ॲटम्स काउंट करायचे आहेत. कॅल्शियम, नायट्रोजन, क्लोरीन, हायड्रोजन and oxygen. Calcium on product side, nitrogen, chlorine, hydrogen and oxygen. कॅल्शियम मध्ये पहा किती आहेत, रिएक्टंट साईडला 1, प्रोडक्ट साईडला किती आहे 1. नायट्रोजन रिएक्टंट साईडला 1 आहे, प्रोडक्ट साईडला किती आहे 1 आहे. क्लोरीन रिएक्टंट साईडला किती आहे 1 आहे, प्रोडक्ट साईडला पहा 2 आहे. हायड्रोजन रिएक्टंट साईडला 2 आहे, 2 प्लस 4 6 आहे, 6. आणि प्रोडक्ट साईडला हायड्रोजन किती आहे 2 प्लस 3 5 आहे. त्यानंतर ऑक्सिजन पहा रिएक्टंट साईडला किती आहे 2 आणि प्रोडक्ट साईडला पहा 1. तर पहा कॅल्शियम नायट्रोजन तर बॅलन्स आहे. आता क्लोरीनला बॅलन्स करायचं आहे आपल्याला. क्लोरीन किती आहे, रिएक्टंट साईडला 1 आहे, तर रिएक्टंट साईडला आपल्याला किती करावं लागेल 2 केल्यानंतर ते बॅलन्स होईल. क्लोरीन झाला 2. ओके, क्लोरीन बॅलन्स झाला. त्यानंतर पहा क्लोरीन बॅलन्स झाल्यानंतर काय चेंजेस होतील, तर नायट्रोजन किती झालेला आहे 2 झालेला आहे रिएक्टंट साईडला. ओके, आणखी काय चेंजेस झालेले आहेत, हायड्रोजन किती झालेला आहे 2 4 8 प्लस 9 10 झालेले आहेत. ओके, हायड्रोजन 10 झालेला आहे. गॉट दिस वन. त्यानंतर पहा आपल्याला प्रोडक्ट साईडला चेंजेस करावे लागतील. कॅल्शियम 1 आहे, नायट्रोजन 2 पाहिजे आपल्याला प्रोडक्ट साईडला. नायट्रोजन 2 करण्यासाठी NH3 च्या पुढे आपल्याला काय लावावे लागेल 2 लावावे लागेल. 2 नायट्रोजन बॅलन्स झालेला आहे. आता हायड्रोजन पहा किती पाहिजेत आपल्याला, हायड्रोजन नाही क्लोरीनला बॅलन्स करू. क्लोरीन किती पाहिजेत आपल्याला 2 पाहिजेत, 2 बॅलन्स झालेला आहे. हायड्रोजन पहा 3 2 6 प्लस 2 7 8 प्लस आपल्याला काय करावं लागेल 10 पाहिजेत, तर इथं 2 घेतल्यानंतर 2H2O 2 2 2 4 प्लस 6 10 झाला हायड्रोजन. त्यानंतर ऑक्सिजन पहा, ऑक्सिजन किती 2 झालाय, बॅलन्स झालेलाच आहे 2H2O मध्ये. गॉट दिस वन. तर आपलं बॅलन्स इक्वेशन काय असेल, CaOH2 plus 2NH4Cl which gives
CaCl2 plus 2H2O plus 2NH3. 18 नंबर पहा. FeCl3 plus SO2 plus H2O, which gives FeCl2 plus HCl plus H2SO4. तर पहा आपल्याला काय करायचंय, आयर्नचे नंबर ऑफ ॲटम्स काउंट करायचे. आयर्न, त्यानंतर क्लोरीन, आयर्न, क्लोरीन, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन ऑन रिएक्टंट साइड. प्रोडक्ट साइडला आयर्न, क्लोरीन, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? आयर्नचे रिएक्टंट साइडला पहा 1, प्रोडक्ट साइडला किती आहे 1. क्लोरीनचे किती आहेत रिएक्टंट साइडला 3, प्रोडक्ट साइडला किती आहेत 3. रिएक्टंट साइडला सल्फर किती आहे 1, प्रोडक्ट साइडला सल्फर किती आहे, प्रोडक्ट साइडला सल्फर किती आहे 1. रिएक्टंट साइडला हायड्रोजन किती आहे 2 आणि प्रोडक्ट साइडला हायड्रोजन किती आहे 3. रिएक्टंट साइडला ऑक्सिजन किती आहे 2 + 1 3 आणि प्रोडक्ट साइडला ऑक्सिजन किती आहे पहा 4. ओके. तर पहा पहिले आयर्नला बॅलन्स करू. आयर्न बॅलन्स आहे पहिलेच. ओके. कुणाला बॅलन्स करायचं आपल्याला? हायड्रोजनला बॅलन्स करू. हायड्रोजन काय आहे पहा, रिएक्टंट साइड मध्ये किती आहे 2 आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये 3 आहे. तर रिएक्टंट साइड मध्ये जर आपण हायड्रोजन 4 केला, रिएक्टंट साइड मध्ये हायड्रोजन जर 4 केला तर पहा 2H2O म्हणजेच काय झाला, हायड्रोजन 4 झाला. ओके. तर प्रोडक्ट साइड मध्ये पण आपल्याला काय करावं लागेल, हायड्रोजनला 4 करावं लागेल. H2SO4 मध्ये तिथं हायड्रोजन 2 आहेत आणि HCl मध्ये हायड्रोजन 1 आहे. तर HCl ला जर आपण 2 लावला तर काय होईल 4 होईल हायड्रोजन. गॉट दिस वन. हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स करू. ऑक्सिजन पहा रिएक्टंट साइड मध्ये 2 + 2 4 झालेला आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये ऑक्सिजन किती झालेला आहे 4. ओके. ऑक्सिजन पण बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर काय चेंजेस झालेले आहेत पहा, क्लोरीन किती झालेला आहे पहा. आता प्रोडक्ट साइड मध्ये 2 + 2 4 झालेला आहे क्लोरीन प्रोडक्ट साइड मध्ये. क्लोरीन किती झालेला आहे प्रोडक्ट साइड मध्ये 2 + 2 4 झालेला आहे आणि रिएक्टंट साइड मध्ये किती आहे पहा, क्लोरीन 3 झालेला आहे. तर आपल्याला काय घेतल्यानंतर हे बॅलन्स होईल पहा, तर काय घेतल्यानंतर बॅलन्स होईल पहा, क्लोरीन. क्लोरीन जर आपण इथं रिएक्टंट साइड मध्ये जर 6 केलो तर प्रोडक्ट साइड मध्ये पण आपल्याला किती पाहिजे 6. तर त्यासाठी काय करावं लागेल, प्रोडक्ट साइड मध्ये 2 FeCl2 केल्यानंतर पहा 4 क्लोरीन + 2 क्लोरीन, क्लोरीन झाला 6 आणि प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइड मध्ये क्लोरीन झाला 3 × 2 = 6. गॉट दिस वन. त्यानंतर पहा यानंतर काय चेंजेस झालेले आहेत, आयर्न वरती चेंजेस झालेले आहेत. आयर्न रिएक्टंट साइड मध्ये 2 झाला आणि प्रोडक्ट साइड मध्ये काय झाला 2 झाला. गॉट दिस वन. तर आपलं बॅलन्स इक्वेशन काय आहे, 2FeCl3 + SO2 + 2H2O which gives 2FeCl2 + 2HCl + H2SO4. गॉट दिस वन. त्यानंतर नेक्स्ट पहा, नंबर पहा, NH3 plus O2 which gives NO plus H2O. तर पहा नंबर ऑफ atoms काउंट करा. नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन ऑन लेफ्ट हँड साइड means on reactant side. आणि नंबर ऑफ atoms on product side. प्रोडक्ट साइडला पहा
नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तर रिएक्टंट साईडला नायट्रोजन किती आहे 1, प्रोडक्ट साईडला नायट्रोजन 1, रिएक्टंट साईडला हायड्रोजन 3, प्रोडक्ट साईडला हायड्रोजन 2, रिएक्टंट साईडला ऑक्सिजन 2 आणि प्रोडक्ट साईडला ऑक्सिजन 1. तर आता आपण याला बॅलन्स कसं करायचं पहा. तर नायट्रोजन तर अगोदरच बॅलन्स आहे. आपल्याला काय करायचे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनला बॅलन्स करायचे आहे. हायड्रोजन किती आहे पहा, रिएक्टंट साईडला 3 आहे. जर आपण 4 नायट्रोजन जर केलं रिएक्टंट साईडला तर काय होईल पहा. 4 NH3 जर केलं तर हायड्रोजन किती झाले 13, 4 3 जा, एक मिनिट हा पहा, स्टेप बाय स्टेप पाहू, स्टेप बाय स्टेप पाहू, त्यानंतर पाहू. ओके, हायड्रोजन किती होता 3 होता. ओके, तर काय करायचं आपल्याला, पहिले जर आपण इथं 2 जर घेतलं रिएक्टंट साईडला 2 NH3 जर केलं तर काय चेंजेस होतील पहा. हायड्रोजन किती झाला 6 झाला. ओके, आपल्याला प्रोडक्ट साईडला काय पाहिजे 6 पाहिजे, तर काय करावं लागेल 3 2 जा 6. ओके, हायड्रोजन बॅलन्स झालं. ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचं असेल तर पहा, इकडे रिएक्टंट साइड मध्ये 2 आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये किती झालेला आहे ऑक्सिजन आता 3 झालेला आहे. ओके, ऑक्सिजन काय झालेलं आहे 3 झालेला आहे. तर आता काय करायला लागेल, नायट्रोजन पण काय चेंजेस झालेले आहेत पहा. रिएक्टंट साइड मध्ये नायट्रोजन 2 झालेला आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये नायट्रोजन काय आहे 1 आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 2 करावं लागेल. झाला नायट्रोजन बॅलन्स. आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करायचा आहे. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं असेल तर पहा, ऑक्सिजन किती पाहिजे, इथं रिएक्टंट साइड मध्ये 2 आणि प्रोडक्ट साइड मध्ये किती झालेलं आहे 3 + 2 5 झालेलं आहे ऑक्सिजन. तर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर आता काय करावं लागेल, इथं जर आपण ऑक्सिजनला रिएक्टंट साइड मध्ये जर 5/2 जर घेतलं आपण, ओके 5/2 जर घेतलं तर काय होईल पहा, होल इक्वेशनला 2 न जर मल्टिप्लाय केलो आपण, पहिले आपण 5/2 घेऊ म्हणजे इक्वेशन काय होईल बॅलन्स होईल. आता इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे, परंतु आपल्याला फ्रॅक्शन मध्ये नको आहे, तर आपण काय करू, होल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करू. तर काय होईल पहा, इथं इंटू 2, इथं इंटू 2 इंटू 2. ओके, तर काय होईल, इथं काय राहील फक्त 5 राहील. तर इक्वेशन काय येईल पहा, बॅलन्स झालेलं इक्वेशन काय येईल, तर 4NH3 plus 5O2 which gives 4NO plus 6H2O. हे काय असेल, बॅलन्स्ड इक्वेशन असेल. तर पहा, हायड्रोजन ऑल आयटम्स काय, एलिमेंट्सचे आयटम काय झालेले आहेत बॅलन्स झालेले आहेत. तर इक्वेशन काय असेल 4NH3 plus 5O2 which gives 4NO plus 6H2O. Got this one? त्यानंतर पहा नेक्स्ट 20 नंबर, FeS2 plus O2 which gives Fe2O3 plus SO2. तर नंबर ऑफ आयटम्स काउंट करू. तर पहा, आयर्न ऑन लेफ्ट हँड साइड, सल्फर अँड ऑक्सिजन ऑन लेफ्ट हँड साइड, मीन्स ऑन रिएक्टंट साइड, आणि प्रोडक्ट साइडला आयर्न, सल्फर आणि ऑक्सिजन. काउंट करा, आयर्नचे किती आयटम्स आहेत 1 ऑन लेफ्ट 2 ऑन राईट, मीन्स रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रोडक्ट साइडला 2 आहे, रिएक्टंट साइडला सल्फर 2 आहे, प्रोडक्ट साइडला सल्फर 2 आहे, रिएक्टंट साइडला ऑक्सिजन 2 आहे आणि प्रोडक्ट साइडला ऑक्सिजन 5 आहे. ओके, गॉट दिस वन. आपल्याला काय करायचं, पहिले आयर्नला बॅलन्स करू 2, तर आयर्न बॅलन्स झाला. ओके, त्यानंतर पहा सल्फर काय होतील चेंजेस सल्फर मध्ये पहा, सल्फर 4 झालेला आहे. आता इथं सल्फर आपल्याला 4 घ्यायचा आहे. ओके, इथं जर 4 घेतलं तर काय होईल, बॅलन्स झाला सल्फर. आता ऑक्सिजन मध्ये चेंजेस झालेले आहेत, 4 2 8 + 3
11 8 प्लस काय झालेलं आहे ऑक्सिजन 11 झालेलं आहे आणि इकडं रिएक्टंट साइड मध्ये ऑक्सिजन आपल्याला काय करायचं आहे 11 करायचं आहे तर आपण जर याला इंटू 11/2 इथे जर घेतलो आपण 11/2 तर काय होईल हे बॅलन्स होईल ओके इज इक्वल्स टू 11 येईल म्हणजे काय होणार आहे इक्वेशन आपलं बॅलन्स होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा हे फ्रॅक्शन मध्ये नको आहे आपल्याला म्हणून आपण जर याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय होईल पहा इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 तर इक्वेशन काय येईल बॅलन्स पहा 4 त्यानंतर इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे तर इक्वेशन काय येईल 4FeS2 प्लस 11O2 which gives 2Fe2O3 plus 8SO2 काय इक्वेशन 4FeS2 plus 11O2 which gives 2Fe2O3 plus 8SO2 what this one आपलं इक्वेशन काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे got this one everyone यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू थँक यू